चला निघालेलो आहोत आपण मुंबईसाठी। 2 दिवसाची आपली राईड होती, त्याच्यामध्ये आपण चौलला घरी थोडंसं काम केलं, गेलेलो ना। हां, रेवदंडा बीच राहिला, आता काय करणार। सो आपल्या राईडमध्ये आपण सीतादेवीचं मंदिर कवर केलेलं आहे, भगवती एकविरेचं मंदिर कवर केलेलं आहे आणि गणपतीचं मंदिर आणि तुलादेवीचं मंदिर आपण कवर केलेलं आहे। गणपती मुखरीचा गणपती चौलचा, ते पण खूप पुरातन मंदिर आहे। सो आपण ऑलमोस्ट सगळी जी मेन मंदिरं आहेत ती कवर केलेली आहेत। थोडंसं ट्रॅफिक आहे कारण का रविवार आहे आज, सो जाणाऱ्यांची गर्दी। आपला सेटअप असा आहे की लोक आपल्याला बघतात, आपलं सॅडल बॅग बघतात आणि मग आपला कॅमेरा बघतात। फोन लावला आहे आपण गोप्रोच्या सेटअपच्या इथे, सो लोकांचं अटेन्शन ग्रॅब करत आहे की एक चौलमळ्याच्या इथे मंदिर आहे, हे पण देवीचंच मंदिर आहे, कृष्णाई मंदिर। हे पण पौराणिक मंदिर आहे, खूप पुरातन मंदिर आहे। पौराणिक आणि पुरातनमध्ये काय फरक आहे काय माहिती, बघायला लागेल डिक्शनरीमध्ये। जर मला काही डिफरन्स वाटला तर मी स्क्रीनवरती लिहीन। हीट लागते आहे बट तेवढी नाही लागत आहे जेवढी काल लागत होती। काल तर एकदम भपका लागत होता, आज थोडंसं नॉर्मल आहे। बैलगाडा शर्यत, नाद केला पण वाया नाही गेला। कुठेतरी शर्यतीला चालले ते लोक। मी विचार करतोय की रिटर्न येताना मुंबई टू अलिबाग टू मुंबई वेगळा रूट घेऊ। आता पण मी जाताना सहाणच्या बायपासनी न जाता सरळ जाणार आहे, सो तुम्हाला दोन्ही रूट दिसतील। ओके, तुम्हाला कळेल की तो रूट किती चांगला आहे आणि हा रूट किती क्राऊडेड आहे। ओके, तसा मला लॉजिकली तो रूट घेतला नाही पाहिजे जो रूट मी घ्यायचा आता विचार करतोय, कारण का माझ्याकडे सॅडल बॅग आहे आणि सॅडल बॅगमध्ये भरपूर वजन आहे। आता पुढे जाऊन अजून वजन येणार आहे कार्ली खिंडीच्या इकडे, कारण का मी ते आईस्क्रीम सोडा घेणार आहे। आईस्क्रीम सोडा आय थिंक एक 5-1 लिटर घेईन, 5-1 लिटरचा असेल एक आईस्क्रीम सोडा वगैरे मी घेईन बॉटल्स। त्यांचा एक प्रॉब्लेम आहे, ते लोक क्रेटमध्ये देत नाहीत, ते लोक सुट्ट्या बॉटल देतात। सुट्ट्या बॉटल आता दुसरा आपल्याकडे काही ऑप्शन नाही, आपल्याला ह्याच्यातच टाकायला लागणार आहे। आणि जेव्हा तुम्ही सॅडल बॅग यूज करता तेव्हा तुम्हाला एक गोष्ट लक्षात ठेवायची आहे की तुमचा राईट किंवा लेफ्ट कोणत्याही साईडला एक साईडला तुमचा सायलेन्सर आहे, सो त्या सायलेन्सरचं वजन तुम्हाला मॅनेज करायचं आहे। जेव्हा तुम्ही वेट इक्वल ठेवता तेव्हा एका साईडला सायलेन्सरचं वजन जास्त होतं आणि मग तुमची बाईक ज्या साईडला सायलेन्सर आहे त्या साईडला शिफ्ट होते। जर शिफ्ट नाही झाली आणि तुम्ही दोन्ही हात पकडून ठेवलात तर तुमचा तो हात जास्त दुखतो ज्या हाताच्या साईडला सायलेन्सर नाही आहे तुमच्या, कारण का त्याला सारखं तुम्हाला या साईडला पुल करायला लागतं। ज्या साईडला वेट आहे त्या साईडला बाईक शिफ्ट होणार व तुम्हाला अपोजिट साईडला लोड येतं। सॅडल बॅगवरती पण आपण एक व्लॉग करणार आहोत घरी गेल्यावरती,
की सॅडल बॅग किती महत्त्वाचे आहेत. तुम्ही छोट्या राईडला जा किंवा मोठ्या राईडला जा किंवा तुम्ही तुमच्या गावी जा, किती महत्त्वाचं आहे तुम्ही तुम्हाला दाखवता. सहाणच्या रूटनेच जातो परत. डाऊट आहे मला, खूप क्राऊड आहे. लागेल सॅडल बॅगला कुठे ना कुठेतरी. सहाणच्या रूटने गेलं ना, सुटसुटीत रूट आहे. असंच ट्रॅफिक कंटिन्युअसली राहणार. नको बाबा आता राहू दे. ट्रॅफिक कंटिन्युअसली राहणार आणि छोटे रोड्स आहेत. आणि पाठीबाबांना बसायला व्यवस्थित जागा नाही आहे, कारण का हिमालयनला कसं ते स्टँड आहे ना सॅडल बॅगचा, इथे त्यांचे पाय हवेत आहेत. त्यामुळे मी बाईक पण हळू चालवतो आहे. पण नाही जावत त्या अक्षयच्या रोडनी, कारण का क्राऊड मला खूप दिसला रोडवरती. सो इट इज नॉट सेफ विथ सॅडल बॅग टू गो विथ दॅट रूट. इट इज गुड टू बी ऑन सेम रोड. हे बॅकवॉटरचं आहे हा सर्व. आणि या झाडांना काहीतरी बोलतात, मी विसरलो. जर मला आठवलं ना एडिट करताना, तर मी डिस्क्रिप्शनमध्ये लिहीन. डिस्क्रिप्शनमध्ये नाही बोलत आहे मी, स्क्रीनवरती लिहीन की या झाडांना काय बोलतात. मला लक्षात येत नाही आहे नाव, तोंडावर आहे माझ्या नाव आहे. सेम रोड आहे ज्या रोडने आपण आलेलो अलिबाग चौलला. मस्त रोड आहे. आपण इकडनं तुम्ही लेफ्ट मारलात की तो बायपास जो रेवदंडा आणि मुरुडला जातो. आपण ज्या रूटने आता आलो तो रोह्याचा रूट आहे. ही दुसरी बैलगाडी आहे जी टेम्पोतनं जाते आहे. मग अशी आपण बघितली ती अजून एक होती दुसरी. कुठेतरी बेलकड साईडला किंवा मांडव्याच्या साईडला शर्यती असतात मोठ्या मोठ्या मैदानाच्या. एकदा मी गेलेलो आहे मामाच्या मुलासोबत, पण फार लहान असताना गेलेलो आहे मी. फार लहान होतो तेव्हा गेलेलो. मला वाटलं हे ट्रॅफिक असंच जोपर्यंत तुम्ही अलिबागचा बायपास क्रॉस नाही करत तोपर्यंत चालू असणार. आणि हे ट्रॅफिक दररोज असतं, दररोज इव्हनिंगला ऑलमोस्ट. आणि जर सॅटर्डे संडे असेल तर विचारच सोडून द्या तुम्ही. कुरुळवरनं जर तुम्हाला अलिबागला पोचायचं असेल तर तुम्हाला हाफ एन आवर लागतो, जो 8-1 मिनटाचा रस्ता आहे फक्त. टुरिझम महत्त्वाचं आहे टुरिझम, पण तिकडचे जे स्थायिक आहेत त्यांची प्रायव्हसी हट नाही झाली पाहिजे ना त्या तुमच्या टुरिझममुळे. आता गावातला जर कोण म्हातारा आजारी असेल, म्हातारी आजारी असेल, कोण प्रेग्नेंट वगैरे जरी असेल आणि जर त्याला हॉस्पिटलला पोचवायचं आहे तर कसा पोचणार आहे तो? ठीक आहे, इकडच्या लोकांना हाताला काम भेटतं आहे, बट तुम्हीच रविवारी किंवा शनिवारी रात्री एकदा हा प्रवास करून बघा, अलिबाग टू मुरुडचा किंवा अलिबाग टू मुंबईचा. तुम्हाला कळेल किती क्राऊड येतो आहे इकडे. आणि जो क्राऊड मॅनेजेबल नाही आहे. लोक 31st तर मी तुम्हाला सांगतो ना, अलिबाग एवढं फेमस झालं आहे आता लोकांसाठी. लोकांना राहण्यासाठी जागा नसते, लोक रोडवरती राहतात. म्हणजे ऑर्गनाइज्ड टुरिझम नाही आहे. लोकल्सचे हाल तर होत आहेतच,
पण जे टुरिस्ट विदाऊट प्लॅनिंग येतात, विदाऊट बुकिंग येतात, त्यांचेही हाल होतात. आणि मी सध्या ऐकलं की हे फक्त 31st नाही आहे, हे कोणा ना कोणा रविवारी पण होतं. लोकांना खायला भेटत नाही, लोकांना झोपायला भेटत नाही रात्री, लोक गाडीत झोपतात. सो दोन्ही प्रकारे आहे. दुसरीही जागा आहेत ज्या तुम्ही एक्सप्लोअर करू शकता. मी असं नाही म्हणत की अलिबागला येऊ नका, या, बट तुमच्याकडे जर बुकिंग नसेल तर प्लॅन अवॉइड करा. हा काय गर्दी आहे. मला असं वाटतं की एक सोपा उपाय आहे की ज्यांना अलिबागला यायचं नाही आहे, ज्या टुरिस्टना अलिबागला येऊनच नका देऊ ना. त्यांना तिकडनं कोणता तरी बायपास द्या. अजून एक तुम्ही कार्लेखिंड उतरता तिकडनं एक बायपास द्या. लोक अलिबागला घुसणारच नाहीत आतमध्ये. आणि असं नसेल की नाही आहे रस्ता. आता जसं इकडनं गोंधळपाडवरनं तुम्ही लेफ्ट मारला की तुम्ही रेवशा रोडला जॉईन होतात, तसा एक बायपास तिकडनं पण द्या ना. म्हणजे हा जो एक 4 रस्ता पडतो, जो चौक पडतो, त्याच्यावरती लोड कमी होईल. आता कुठपर्यंत लाईन आहे बघा, बायपासपासून गोंधळपाडच्या पुढेपर्यंत लाईन आहे. एक रस्ता इकडनं जातो. लोकांना वेस्ट द्या, म्हणजे डिस्ट्रीब्यूट होतील. डिवाइड होईल ना ट्रॅफिक. एकाच रोडवरती हे नाही येणार, एकाच रोडवरती लोड नाही येणार. आता इकडनं तुम्ही राईट लेफ्ट मारून रेवदंड्याला जाऊ शकता. बरेचसे लोक तिकडनं तसे जात आहेत. प्रत्येकालाच का अलिबागच्या बीचवरती नाही जायचं आहे ना. सो यू हॅव टू बी